हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण सुंदर असा बॅकनेक ब्लाउज डिझाइन पाहणार आहोत। तर एकदम सोपी साधी आणि सोपी डिझाइन आपण इथे शिकणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका। स्किप जर केलात तर तुम्हाला थोडंसं समजणार नाही, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर इथे पाहू शकता गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे मी। तर सुरुवातीला कुठलाही गळा घेत असताना आयताकृती आपल्याला जो गळा आहे, आपली गळ्याची रुंदी जी आहे, तर तिथपर्यंत गळ्याचे माप घेऊन तिथनं पुढे आपल्याला जसे गळा आखायचा आहे तसा आपण आखून घ्यायचा आहे डिझाइनसाठी। तर इथे पाहू शकता मी डिझाइन आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून आपल्याला इथे त्याच्यावरती उमटवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण गळा जो स्टिच करतो त्यावेळेस आपल्याला स्टिच करताना गळा बॅक साइडने आपल्याला तिथून टिप मारताना सोपं जाईल। कारण यावरती आपण बुकरम किंवा कॅनव्हास काहीही न वापरता आपण फक्त काठाचा वापर करून आपण इथे डिझाइन बनवून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता मी आता इथे गळा आपण कट करून घेत आहे आणि आता हे दोन भाग वेगळे झालेले आहेत। हा मधला सुद्धा भाग मी इथे सेपरेट करून घेतलेला आहे। त्यानंतर जो आपला मेन पार्ट आहे, मेन फॅब्रिक आहे साडीचं, तर ते कट करून घेणार आहे मी। आणि ह्याचे सुद्धा दोन भाग तयार झालेले आहेत आता। आणि आता हे जे भाग आहेत ते आता आपल्याला आहे असेच आपल्याला ठेवून स्टिच करून घ्यायचे आहे। सर्व बाजूनी इथे स्टिच करून घ्यायचे आहेत, दोन्ही बाजू पाहू शकता। आता इथे सर्व बाजूनी मी इथे स्टिच करून घेणार आहे आणि एकदम सोपी डिझाइन आहे। कसल्याही प्रकारचा म्हणजे जास्त आपल्याला असं भीती नाही की खरंच गळे खूप डिझाइन अवघड आहे असं नाही, खूप सोपी अशी डिझाइन आहे। तर पाहू शकता एक्स्ट्राचं कापड मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि इथे अशा प्रकारे आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। थोडंसं सॉरी माझ्याकडनं स्किप झालेला आहे इथे व्हिडिओ, तर तुम्ही समजू शकता। उलट बाजूने आपल्याला जे काठ होतं ते जोडायचं होतं आणि ते सुलट बाजूने नंतर पलटी करून घ्यायचं होतं। तर या अगोदर असे बरेच सारे व्हिडिओज मी बनवलेले आहेत, तर ते तुम्ही जर पाहिले नसतील तर ते सुद्धा व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या, त्यानुसार थोडंसं समजेल। यामुळे मी थोडंसं सॉरी म्हणते, कारण इथे थोडंसं माझा स्किप झाला व्हिडिओ। तर मधला पार्ट आपण आता इथे तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला इथे जे आहे ते अस्तर कमी पडलेलं होतं, मी स्टिच करून कपडा वाढवून घेतलेला आहे आणि जे कपडा होतं त्याच्यावरती ठेवून आपण एक्स्ट्राचं कापड वाढवून घेतलेलं आहे। तर इथे पाहू शकताय। त्यानंतर आपलं जे आहे ते इथे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि मेन फॅब्रिकवरून आता अस्तर ठेवून मी इथे स्टिच करून आता दाबटीप मारून घेणार आहे। अशा प्रकारे आता इथे आपण दाबटीप मारून घेतलेली आहे आणि यानंतर जे मेन जे कपडा होता तो आपल्याला सुलट बाजूने ठेवायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे सुलट बाजूने ठेवून इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला चॉकने। आणि मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आता इथे पाहू शकताय माझ्याकडे थोडंसं काठ उरलेलं होतं, तर त्या थोड्याशा छोट्याशा काठापासून आपण डिझाइन बनवणार आहोत आणखीन थोडीशी। तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा करू शकताय। तर बऱ्याच मैत्रिणींना असं वाटतं की मी थोडंसं फास्ट बोलते किंवा व्हिडिओ फास्ट बनवते, तर तसं काही नाही। कारण व्हिडिओ जर फास्ट बनवला नाही तर तुम्ही बघणार सुद्धा नाही। जेवढा मोठा व्हिडिओ होईल ना तेवढा करता येऊ शकतो, नाही असं नाही, सावकाश बोलू शकतो। परंतु काय होणार, जेवढा मोठा व्हिडिओ झाला तेवढा तुम्हीच बोर होणार खूप मोठा व्हिडिओ झाल्यामुळे, आणि कुणीही त्याला बघणार नाही। त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ जर फास्ट वाटत असेल तर तुम्ही त्याची क्वालिटी कमी करून पाहू शकता व्हिडिओ। तर ते कसं पाहायचं, तर आता जो सध्या तुम्ही व्हिडिओ पाहता त्याच्यावरती जे 3 डॉट असतात, तर त्या 3 डॉटवरती आपण क्लिक करायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर नॉर्मल, क्वालिटी वगैरे अशी स्पीड येतं। तर ते स्पीड तुम्ही कमी करून सुद्धा व्हिडिओ आपला बघू शकता। कमी जर केली तर एकदम सावकाश तुमच्या मनानुसार तुम्हाला व्हिडिओ पाहता येतो। तर पाहू शकता आपण अशी डिझाइन, सुंदर अशी डिझाइन बनवलेली आहे। तर इथे आता अटॅच करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता इथे आपण अटॅच करून घेतलेला आहे। दोन्ही बाजू आपण अटॅच करून घ्यायच्या आहेत। एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, अशा प्रकारे एक्स्ट्राचं कापड मी इथे कट करून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला ब्लाउजला दोन्ही बाजूला टक्स मारून घ्यायचे आहेत। कमरेच्या बाजूला टक्स मारणं महत्त्वाचं आहे, कारण जर टक्स नाही मारले तर आपला ब्लाउज जो आहे तो कमरेच्या बाजूने, पाठीमागच्या बाजूने वर उचकला जातो, म्हणजे उचलतो।
तो प्रॉब्लेम येऊ शकतो। तर त्यानंतर मी ते लेस अटॅच करून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस इथे लावू शकता। हिरव्या कलरची जर लेस असेल तर हिरवी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। माझ्याकडे गोल्डन होती तर मी ती वापरलेली आहे। त्यानंतर आपण पट्टी लावून घेत आहोत कमरेच्या बाजूला। हे पहा, अशा प्रकारे तुमच्याकडे जर ग्रीन कलरचा हिरवा कलरचा जर कापड असेल तर इथे तुम्ही हिरव्या कलरची पाइपिंग सुद्धा करू शकता। यानंतर आता मध्यभागी आपल्याला अशी इथे मणी अटॅच करून घ्यायचे आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका। जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका। साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहत राहा। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ तुम्ही सर्वांनी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। थँक्यू।